नमस्कार. रत्नागिरी एक्सप्रेस न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहूया जिल्ह्यातील आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरीच्या समुद्रात अवैध मासेमारीविरुद्ध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जयगड समुद्रकिनारी काल मध्यरात्री मत्स्य व्यवसाय विभागाने अचानक धाड टाकून LED लाईटच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या 3 नौकांना रंगेहात पकडले. गस्ती नौकेसाठी डिझेल नसल्याची अफवा पसरवून विभागाने अत्यंत गुप्तपणे ही रणनीती आखली होती. प्रतिकूल हवामान आणि उग्र लाटांचा सामना करत पथकाने एका नौकेचा थरारक पाठलाग करून तिला जेरबंद केले. या कारवाईत H इम्तियाज, लक्ष्मी आणि अक्सा इम्रान या 3 नौका जप्त करण्यात आल्या असून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरू आहे. आंबा काजू बागायतदारांचं सरकारविरुद्ध एल्गार. राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 22,000 रुपयांची मदत तुटपुंजी असल्याची भावना व्यक्त करत कोकणातील आंबा व काजू उत्पादक आता व्यापक लढा उभारणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औषध फवारणी आणि मजुरीचा खर्च लाखांच्या घरात असताना ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. या प्रश्नावर आता मुंबईत मोठे आंदोलन पुकारले जाणार असून 4 एप्रिल रोजी देवगड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दापोली मंडणगड मार्गावर भीषण अपघात, डंपर चालकाचा मृत्यू. दापोली मंडणगड महामार्गावर आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. मातीची वाहतूक करणाऱ्या डंपरचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने 60 वर्षीय चालक अशफाक हुसेन आराई यांचा जागीच मृत्यू झाला. भवानी मार्बल दुकानासमोर डंपर रिकामी करत असताना हा अपघात घडला. अशफाक हे दापोलीतील खोडा परिसरात वास्तव्यास होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रत्नागिरीत महावीर जयंतीचा उत्साह. रत्नागिरी शहरात आज महावीर जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती, ज्यामध्ये जैन धर्मीय बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या होत्या रत्नागिरी जिल्ह्यातील आजच्या काही ठळक बातम्या. अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी पाहत रहा रत्नागिरी एक्सप्रेस. धन्यवाद.